नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्ट्रक्चरल लेआउट ग्राउंड व प्लिंथ लेवलसाठी. तर हा स्ट्रक्चरल लेआउट प्लॅन आहे जो ग्राउंड बीम आणि प्लिंथ बीमसाठी आहे. प्लॅनचा मुख्य भाग यामध्ये बिल्डिंगच्या ग्राउंड आणि प्लिंथ लेवलवरील बीम व कॉलमची मांडणी दाखवली आहे. म्हणजेच RCC फ्रेम स्ट्रक्चरच्या बीम आणि कॉलमची मांडणी किंवा लेआउट. यात दोन स्तरांचा उल्लेख केलेला आहे, ग्राउंड लेवल व प्लिंथ लेवल. C1 ते C22 हे RCC कॉलम आहेत जे सर्व लोड खाली फाउंडेशनकडे म्हणजेच फुटिंगकडे नेतात. बीम B1 ते B6, HB, TB, STB हे विविध प्रकारचे बीम आहेत जे शॉर्ट फॉर्मने दर्शवलेले आहेत. GB म्हणजे ग्राउंड बीम, PB म्हणजे प्लिंथ बीम, HB म्हणजे हिडन बीम आणि STB म्हणजे स्टेअरकेस बीम. बीमच्या या लेआउटमध्ये हे वेगवेगळे बीम वेगवेगळ्या रंगाने तसेच चिन्हाने दर्शवले आहेत. जसे की ग्राउंड बीम हा पिवळ्या रंगाच्या रेषांनी दर्शवलेला आहे जो कॉलम टू कॉलम जमिनीवर रेस्ट केलेला असतो. या बीमचा मुख्य उपयोग कॉलमना एकमेकांशी कनेक्ट करणे व लोड डिवाइड करणे हा असतो. प्लिंथ बीम हा पांढऱ्या रंगाने दर्शवलेला आहे. हा बीम ग्राउंड बीमच्या वरती प्लिंथ लेवलला व ग्राउंड फ्लोअरच्या खाली असतो. हा बीम भिंतीचा भार घेण्यासाठी डिझाईन केलेला असतो, म्हणजेच तो मॅसनरी वॉलला आधार देतो किंवा त्याचा लोड घेतो. हिडन बीम HB हा बीम स्लॅबमध्ये लपवलेला म्हणजेच हाईड केलेला असतो. तो दिसत नाही पण स्लॅबला स्ट्रॉंग करतो व लोड व्यवस्थित ट्रान्सफर करतो. टाय बीम TB6 हा बीम कॉलमना टाय करून लॅटरल स्टॅबिलिटी वाढवतो. टाय बीम कुठल्याही इलेव्हेशनवर कॉलम ते कॉलम दरम्यान दिला जातो, विशेषतः जेव्हा दोन कॉलम इलेव्हेशनवर अनइक्वल असतात. स्टेअरकेस बीम STB हा बीम जिन्याच्या भागात स्लॅबला सपोर्टसाठी वापरला जातो. त्यानंतर उजव्या साईडला बीम शेड्यूल दिलेला आहे ज्यामध्ये बीम साईज व रेन्फोर्समेंट डिटेल दिलेले आहेत. त्यामध्ये कॉन्क्रीट ग्रेड M20 व स्टील ग्रेड Fe500 दिलेला आहे. चार्टमध्ये डिटेल्स दिलेले आहेत ज्यामध्ये विभागणी केलेली आहे. बीम मार्कमध्ये बीमचे नाव व नंबर दिलेला आहे. ग्राउंड बीम, प्लिंथ बीम व लँडिंग लेवल बीम असे 3 भाग केलेले आहेत, ज्यामध्ये ग्राउंड बीममध्ये B1, B2, B3, B6, प्लिंथ बीममध्ये PB 4, 5 व TB6 दिलेला आहे. यामध्ये PB म्हणजे प्लिंथ बीम आणि TB म्हणजे प्लिंथ लेवलला दिलेला टाय बीम. त्यानंतर लँडिंग लेवलला STB म्हणजे स्टेअरकेस बीम तसेच त्याच्या पुढे साईज दिलेले आहेत. B म्हणजे ब्रेड्थ आणि D म्हणजे डेप्थ. बीमच्या साईज अनुक्रमे 230x450, 230x450, 150x450, 150x450, 150x380, 150x380 तसेच त्याच्या पुढे स्टीलच्या डिटेल्स दिलेल्या आहेत ज्या त्या बीममध्ये वापरण्यात येणार आहेत. जसे की बीमच्या बॉटमला म्हणजेच खालच्या भागात असणारे स्टील व टॉपला म्हणजेच बीमच्या वरच्या भागात असणारे स्टील. स्टील ॲट बॉटम यात 2 भाग केलेले आहेत, स्ट्रेट आणि कर्टेल. यामध्ये स्ट्रेट म्हणजे जे बार सरळ असणार आहेत ते आणि कर्टेल म्हणजे मधील भागात L/2 लेंथने मिडल सपोर्टला असणार आहेत ते. यामध्ये बॉटमला स्ट्रेट बार असणार आहेत आणि 3 बार 12 mm डायमीटरचे असतील व कर्टेल असणार आहे 1 बार 10 mm चा. तसेच पुढे स्टील ॲट टॉप यामध्ये स्ट्रेट बार 2 10 mm चे व एक्स्ट्रा टॉप सपोर्ट हे बीमच्या वरच्या भागात दोन्ही बाजूने L/4 लेंथने सपोर्टला असणार आहेत. तसेच पुढे स्टिरअप बनवण्यासाठी बारची साईज 8 mm दिलेली आहे व त्याचे सेंटर टू सेंटर डिस्टन्स 150 mm आहे. सर्व बीमसाठी अशाच पद्धतीने डिटेल्स दिलेले आहेत. खाली 4 डायग्रॅम दिलेले आहेत. त्यामध्ये डावीकडून पहिल्या डायग्रॅममध्ये फुटिंग डिफरंट लेवलला येत असेल तर ती कशा पद्धतीने घ्यायला हवी हे दाखवले आहे. यामध्ये रबर सोलिंग सुद्धा केलेली आहे. दुसऱ्या डायग्रॅममध्ये स्टिरअपचा बेंड म्हणजेच हुकची लेंथ किती घ्यायची हे सांगितलेले आहे. जसे की 6 mm च्या बारमधील स्टिरअप असतील तर हा बेंड 75-75 mm चा असेल. 8 mm च्या बारमधील स्टिरअप असतील
तर बेंड 80-80 mm चा असेल. 10 mm च्या बारमधील स्टिरअप असतील तर बेंड 100-100 mm चा असेल. तिसऱ्या डायग्रॅममध्ये ग्राउंड बीमसाठी PCC कशी असेल याबद्दल डिटेल दिलेली आहे. जसे की PCC 100 mm थिक व दोन्ही बाजूने 100-100 mm स्पेस दिलेला असेल. ग्रीन कलरने ग्राउंड बीम दाखवला आहे व रेड कलरने स्टिरअप दाखवलेली आहे. चौथी डायग्रॅम आहे की प्लॅन. यामध्ये कोणते बीम कुठे आहेत याची पोझिशन दाखवली आहे. जसे की सर्वात खाली ग्राउंड लेवल, त्याच्यावर प्लिंथ लेवल, त्यानंतर वरती फर्स्ट फ्लोअर लेवल. यानंतर उजवीकडच्या डायग्रॅममध्ये बीम आणि कॉलमच्या जॉईंटबद्दल माहिती दिलेली आहे. ज्यामध्ये उभा असेल तो कॉलम आणि आडवा असेल तो बीम. तसेच पुढच्या डायग्रॅममध्ये बीमची अँकरेज डिटेल दिलेली आहे. म्हणजेच बीमच्या बारची अँकरिंग कशी करायची हे दाखवलेलं आहे. टिपिकल बीम डिटेल यामध्ये बीमची सामान्य रचना कशी असते हे दाखवलं आहे. तर मित्रांनो, ही होती आपल्या बीमच्या प्लॅनची संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.